हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहोत उकडीचे मोदक। खायला तर खूप छान लागतात। चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। त्यासाठी मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि 1 कप आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे। तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकते एका पातेल्यामध्ये। आपल्याला उकड काढून घ्यायची। याच्या आधी अर्धा ग्लास दूध टाकते। याला छान असं उकळी येऊपर्यंत आपण याचं सारण बनवून घेऊया। सारण बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, हे मिक्सरला मी बारीक करून घेतलंय। हे छान असं आपण तूप टाकून आधी तुपावर छान परतून घेऊयात। खोबरं छान परतल्याच्या नंतर आपण यात जो अर्धा वाटी गूळ घेतला होता तो टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड, कमी गोड, जास्त गोड यानुसार सारण बनवू शकतात। यात थोडीशी वेलची पूड किंवा खसखसी ॲड करू शकतात। कारण मी जेव्हा खोबरं मिक्सरला बारीक केलं होतं त्यामध्ये मी 2-3 बदाम, 2-3 काजू, 1 वेलची पूड तेव्हाच बारीक केली होती। त्यामुळं आपण आता मस्त असं सारण बनवून घेऊयात। याचं याला गूळ वितळेपर्यंत याला छान असं मिक्स करून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, आता आपलं सारण असं तयार झालेलं आहे। तर आपण हे इकडे दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं। यात थोडं तूप आणि मीठ टाकून घेतलंय मी। तर आपल्या दुधाला आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची। आपण जेवढं पीठ घेणार ना तेवढंच दूध आणि पाणी घ्यायचं अर्ध्या प्रमाणात, आणि त्यातच आपल्याला ती पिठी मळून घ्यायची। तुम्हाला जर तुमचं तांदळाचं पीठ तर थोडं मळणी कोरडी वाटत असली तर तुम्ही त्यात गोमट दूध करून टाकू शकता। आता आपण तांदळाची पिठी यात उकळी आलेली, गॅस बंद करून घेऊयात आणि थोडी तांदळाची पिठी ॲड करूयात। हे बघू शकता तुम्ही, आपण मस्त बघू शकता मी याला चमच्याने छान असं मिक्स करून घेतलंय। मिक्स केल्याच्या नंतर ही पिठी आपली अशी काहीतरी झाली। आणि जेवढं पीठ हे आता मिश्रण आपलं गरम असताना तेव्हाच आपल्याला छान असं मळून घ्यायचंय, कारण हीच खरी मेहनत आहे उकडीच्या मोदकाची। चला तर मग मी हे पीठ आता ना गरमच आहे, पण आपले हात बाजू नये त्यासाठी एक स्ट्रिक वापरू आपण आणि हे पीठ असं छान मळून घेऊ। तर मी याला आधी ताटात काढून घेते हे पीठ सगळं। हे बघा, ताटात काढल्याच्या नंतर मी ना याला मॅशरने असं गरमच आहे, हाताने तर नाही मळू शकत, त्यामुळं मी त्याला असं मॅशरने छान असं मळून घेते। जोपर्यंत आपल्या हातांना ते गरम लागतंय तोपर्यंत मॅशरनेच मळायचं, त्यामुळं आपला मोदक कुठेही चिरफळत नाही। आणि हे पीठ आपल्याला असं सॉफ्ट छान मळून घ्यायचं आहे। उकडीचे मोदक खायला खूप छान लागतात। मी 2-3 वेळा बनवले होते, पण ते एवढे भारी लागतात ना खायला। हे बघा, अशा प्रकारे आपण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत, आणि मग नंतर मी असं थोडं हाताला तूप लावून वगैरे असे मस्त छान पीठ मळून घेतलंय। तुम्ही बघू शकता आपली किती छान पीठ झालंय। नंतर याला अजून असं चांगलं मॅश करून हाताने मस्त मळून घेतलंय। कारण जेवढं आपण छान पीठ मळतो किंवा जेवढं चांगलं मळल्या जाईल ना तेवढे उकडीचे मोदक छान बनतात। त्यामुळं मी इथं असं छान पीठ मळून घेतलंय। थोडं चिकट वाटत असलं तर तुम्ही हाताला तूप वगैरे लावून मळून घेऊ शकता। हे बघा, आता आपली तांदळाची पिठी तयार आहे। तर आपण मोदक करायला घेऊ। आपण आता मोदक करून घेऊ। आपण एक छोटासा मध्यम आकाराचा उंडा घेतलाय आणि आपण पुरणपोळीला जसं करतो पुरण भरण्यासाठी तशीच पारी बनवून घेऊ। आणि आपल्याला ही पारीमध्ये जाड ठेवायची आणि काढानी पातळ करायची आहे। तर अशी पारी बनवून घेतली, यातमध्ये सारण भरते
आणि याला छान अशा दोन्ही बोटांच्या मध्ये अशा कळ्या पाडून घ्यायच्या। हे बघा आपले असे दोन्ही लावून छान अशा मस्त कळ्या बनवून तयार होतात। हे बघा आणि असं सगळ्या कळ्या एक करून आपला मोदक असा बंद करायचा। तर आपला असा छानपैकी मोदक तयार झालेला आहे। हे बघा इथं आपले असे छानपैकी मोदक तयार झालेले आहेत। तर बघू शकता हे मी हाताने केलेले मोदक आहे। त्यानंतर आपण आता साच्यातले मोदक बनवूयात। तर मी इथे साचा घेतलाय, मला हा मोठा साचा भेटला, छोटा नव्हता इथं। तर मग असा एक उंडा मळून घेते आणि हा आपण साच्यात ठेवूयात आणि याला असं दोन्ही बोटांनी सगळीकडे हे पीठ असं छानपैकी पसरून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, आपण असं दोन बोटांनी मस्त याला कळ्या पडतील असं समप्रमाणात सगळं पीठ छान पसरून घेऊयात। हाताला वाटलं असं थोडं थोडं तुम्ही तूप लावू शकता। त्यानंतर हे मिश्रण आपण साच्यात भरूया मध्यभागी आणि परत वरनं थोडंसं आपण याला पीठ लावून घेऊयात। हे बघा अशी पीठ छान थोडंसं मॅश करून घेऊयात आणि असं सगळं साच्याला बंद करून घेऊयात। त्याला छान असा आकार पडन असं प्रकारे लावून घेऊयात। हे बघू शकता तुम्ही, मी आता सगळं पीठ लावून झालंय आपलं। हे बघा आता आपण साच्यातून साचा काढून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असा मोदक आपला बनवून तयार झालेला आहे। तर आपण 2 स्टेपमध्ये मोदक बनवलेत, हाताने कळ्या करूनही मोदक बनवलेत आणि साच्यातूनही दोन्ही प्रकारचे मोदक खूप छान झालेत। आता आपण याची उकड काढून घेऊयात। तर मी आधी हे साच्यातून केलेले मोदकाची आधी उकड काढून घेते। तर मी इथे आपलं इडली करायचं जे भांडं असतं ना ते ठेवलंय, त्यात थोडं केळीचं पान ठेवलं होतं आणि मग एक एक करून उकड काढून घेतली। तर आधी मी जे साच्याने बनवले मोदक त्यांची उकड काढली, नंतर परत केळीचं पान बदललं आणि आता जे आपण हाताने कळ्या पाडल्या होत्या ना तर त्याची उकड काढून घेतली। बघू शकता तुम्ही किती छान, कुठेही मोदक आपला फुटलेला नाहीये, काही नाही आणि खायला तर इतका छान झाला होता ना, खूप छान होतात। तुम्ही ही नक्की ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। आवडलं तर चॅनलला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब आणि तुमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही नक्की बनवा। खरंच खूप सोप्या पद्धतीची रेसिपी आहे। बनवायला आधी उकडीचे मोदक खूप अवघड वाटतात, पण एकदा करायला घेतलं ना तर खूप छान बनतात आणि खायलाही खूप छान लागतात। तर नक्की बनवा। धन्यवाद।